प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महान परमेश्वराची स्तुती असो. नेहमी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये हन्नेच्या जीवनाबद्दल पहिले शमूएल अध्याय 1, 10, 11, 12 हे वचन नेहमीच ऐकतो, बरोबर आहे ना? हे वचन नेहमीच तुमच्या कानावर पडलेले आहेत. परंतु आज मी या वचनातून देवाचा आत्मा तुमच्याशी एका गोष्टीबद्दल बोलेल, आणि ती गोष्ट म्हणजे एक प्रार्थना आमचं जीवन बदलून टाकते. हालेलुया. काय म्हटलंय? काय म्हटलंय? एक प्रार्थना आमचं जीवन बदलून टाकते. हालेलुया. म्हणून नेहमी जसं प्रभूने म्हटलं मागा म्हणजे मिळेल, याचा अर्थ काय? आम्ही मागितलं पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे? मागितलं पाहिजे. योहानाच्या पुस्तकामध्ये प्रभू म्हणतो, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. आपण मागत नाही. या दिवसामध्ये आम्ही मागायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी देवाकडे मागितलं, ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताच्या माध्यमातून मागितलं, ख्रिस्ताकडे मागितलं, त्या प्रत्येकाचं जीवन परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आमच्या प्रार्थना देवापर्यंत जायला पाहिजे. हालेलुया. स्तोत्रामध्ये तो म्हणतो, तो राष्ट्र देखील माग, मी तुला वतना दाखल देईल. अब्राहम उपरी राहिला नाही. काय म्हटलंय? अब्राहम उपरी राहिला नाही, तर परमेश्वराने त्याला इस्रायल देश देऊन टाकला आणि त्याच्या संततीला अख्खं जग देऊन टाकलं. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस आम्ही मागतो ना, त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनातली प्रत्येक परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. म्हणून आमचं जीवन प्रार्थनाशील असावं. कसं असावं? बरोबर आहे ना? काही वेळेला आपण फक्त फोन करतो, पास्टर काय करा? प्रार्थना करा. पाळक प्रार्थना करतात, त्यांचं काम आहे ते. परंतु जर आमच्या जीवनामध्ये दुःख आहे ना, पाळकाला जरूर सांगावं, परंतु आम्ही स्वतः प्रार्थना करावी. देवाचं वचन सांगतं, त्याच्या कान आमच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. हालेलुया. तो बहिरा आहे का? तो मुका आहे का? त्याचा हात तोकडा झाला आहे का? तो सर्व काही देण्यास समर्थ आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये आम्ही मागावं. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाने मागितलं, परमेश्वरा, सदोम आणि गमोरा शहरामध्ये जे धार्मिक लोक आहेत ते वाचले जावेत, जे तुझं भय धरतात ते वाचले जावेत, त्यांचा विनाश होऊ नये. त्याची ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली. लोटाला आणि त्याच्या कुटुंबाला त्याने बाहेर काढायचा प्रयत्न केला. पत्नीने मागं पाहिलं, ती मिठाचा खांब झाली. परंतु ज्यांनी ऐकलं ते वाचले गेले, कारण अब्राहमाची प्रार्थना होती, हे देवा त्यांना वाचव. हालेलुया. या दिवसामध्ये जे आमच्या कुटुंबातल्या जे ख्रिस्तापासून दूर आहे, येणाऱ्या दिवसामध्ये देखील नोहाच्या काळामध्ये जलप्रलय आला, सगळं नष्ट झालं. सदोम आणि गमोरामध्ये अग्नी आणि गंधक पडलं, सगळं नष्ट झालं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील जो भयानक विनाश येत आहे ना, त्याच्यामध्ये देखील असंख्य लोक विनाश पावतील. परंतु आम्ही अब्राहमाच्या हृदयाने त्याच्या चरणाजवळ जावं आणि मागावं, परमेश्वरा, धार्मिकांना तू वाचव, जे तुझं भय धरतात त्यांना तू वाचव. जर आम्ही तसं केलं ना, जसा लोट बाहेर काढला, अनेक लोट आणि त्यांच्या कुटुंब प्रभू बाहेर काढल्यावर राहणार नाही. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आमच्या जीवनामध्ये प्रार्थना असावी. अनेक जण आजारपणामधून जात असतात, आणि आजारपणामधून जात असताना त्या ठिकाणी त्यांना प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. सकाळपासून कालपासून माझी तब्येत बरी नव्हती. मी झोपेल होतो 9, 9:30 वाजेपर्यंत. आता थोड्या वेळापूर्वी मी गुडघे टेकून प्रार्थना केली. म्हटलं, प्रभू, तुझं वचन मला सांगायचं आहे, मला कृपा पुरव. हालेलुया. मला काय पुरव?
कृपा पुरव. काही गोष्टी आमच्या शक्तीने होत नाही, परंतु ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य आणि देवाची कृपा आम्हाला प्राप्त होते ना, अशक्य गोष्टी आमच्यासाठी शक्य होतात, कारण तो देव आपले कान आमच्या प्रार्थनेकडे नेहमी लावलेला असतो. हालेलुया. म्हणून हिजकियाच्या जीवनामध्ये आजारपण आलं, तो ढळढळा रडला आणि त्याने ज्यावेळेस प्रार्थना केली ना, परमेश्वराने त्याला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिले. या दिवसामध्ये लवकर मरायची काही करू नका. तुम्हाला जगायचं आहे स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि ख्रिस्तासाठी देखील. हालेलुया. म्हणून आमच्या प्रार्थना आमची परिस्थिती काय करतात, बदलून टाकतात. एस्तेर यहुदी लोकांसाठी राजाच्या समोर गेली. तिने मृत्यूचा विचार केला नाही, काय होईल त्याचा विचार केला नाही, परंतु तिच्या त्या मध्यस्थीद्वारे, तिच्या प्रार्थनेद्वारे यहुदी लोकांचे प्राण वाचले गेले आणि देवाने मोठा त्याला विजय दिला. हालेलुया. आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये आमच्या प्रार्थना असायला पाहिजे. दानिएलाच्या जीवनामध्ये आम्हाला अद्भुत प्रार्थना दिसतात, ज्या प्रार्थना सिंहाची तोंडे बंद करण्यासाठी देखील कशा आहेत, सामर्थ्य आहेत. आणि म्हणून जसं दानिएलाने प्रार्थना केली, आमची प्रार्थना देखील गुडघे टेकून त्या परमेश्वराच्या चरणाजवळ असणं गरजेचं आहे. प्रभू येशूने त्या भाकरी आणि मासे हातामध्ये घेतले, मी त्याचे आभार मानले आणि म्हटलं वाढायला सुरुवात करा. इतक्या भाकरी वाढल्या, 5000 हल्लेलुया लोक जेवून तृप्त झाले. त्या ठिकाणी म्हटलंय ते फक्त पुरुष होते, स्त्रिया किती होत्या, बालक किती होते ते वेगळे, परंतु आमच्या प्रार्थना, आमचं अन्नधान्य सर्व काही वाढवतात. म्हणून आम्ही नेहमी प्रार्थना करणार असायला पाहिजे. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आमची काय असायला पाहिजे, प्रार्थना असणं गरजेचं आहे. 120 लोक माडीवरच्या खोलीमध्ये गप्पा मारत बसले नव्हते, तर ते वाट पाहत होते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये यावं. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी ते एक चित्ताने प्रार्थना करत होते, आकाश उघडलं गेलं, अग्नीच्या जिभा त्या प्रत्येकाच्या मस्तकावर उतरून आल्या, त्या अन्य भाषेमध्ये बोलू लागले, ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. त्या आत्म्याकरवी पेत्र उभा राहिला, त्याने संदेश दिला, 3000 लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि त्या दिवशी मंडळीची उभारणी झाली, कारण त्यांनी आपली जी नीव होती ती प्रार्थनेवर उभारली. आमच्या कुटुंबाचा जो पाया आहे तो हल्लेलं विशेष करून आम्ही प्रार्थनेची वेदी आमच्या कुटुंबामध्ये बांधणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आमचे ते प्रार्थनेची वेदी आमचे बंधनं तोडून टाकतात आणि आशीर्वादाची उद्मे आमच्या घरामध्ये करून टाकतात. आणि म्हणून या दिवसामध्ये जी तुटलेली वेदी आहे ना, ते दुरुस्त करा. काय म्हटलंय, अनेकांची प्रार्थनेची वेदी तुटलेली आहे, प्रार्थनामय जीवन नाही. आणि म्हणून अनेकदा संकट आणि समस्या येतात, परंतु ज्या दिवशी तुम्ही प्रार्थनेची वेदी घरामध्ये उभाराल ना, सैतानाचे प्रत्येक बंधन तुटले जाईल आणि देवाचा अभिषेक तुमच्या जीवनामध्ये आल्यापासून राहणार नाही. म्हणून आमच्या प्रार्थनेच्या वेदीची पुनर्स्थापना आम्ही करणं गरजेचं आहे. म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहिलं की प्रार्थना अतिशय महत्वाची आहे. प्रार्थना अतिशय महत्वाची आहे. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर या स्त्रीच्या जीवनाबद्दल आज काही महत्वाच्या गोष्टी पाहूया. थोडं खोल जाऊया. मागच्या काही काळामध्ये पुष्कळ विषय असतात आपल्याकडे, परंतु आज हन्नेच्या जीवनाबद्दल पाहूया. तर असं म्हटलंय ती काय होती, वांझ होती. काय होती, सर्वांनी बोललं तर काही जीएसटी लागणार आहे का, कशी होती, वांझ होती. परंतु परमेश्वराचं अभिवचन हे सांगतं, तो वांझ गृहिणीला आनंदी माता बनवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. काय वचन आहे. मग आमच्या जीवनामध्ये परिस्थिती प्रतिकूल असेल, परंतु ज्यावेळेस आम्ही त्या देवाकडे जातो ना, तो आमचं वांझपण देखील दूर करण्यासाठी समर्थ असा परमेश्वर आहे. हालेलुया. परंतु त्यासाठी हन्ने समान विश्वास असायला पाहिजे. मी जाईन त्याच्या चरणाजवळ रडेल, आणि ज्यावेळेस तिने आपले अश्रू त्या परमेश्वराच्या चरणाजवळ वाहिले ना, त्या अश्रूची किंमत जगातले नाही जाणणार, परंतु देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, तुमचा प्रत्येक अश्रू तो आपल्या पुढलीमध्ये साठवून ठेवतो. किती प्रेम तो करतो. मग आमच्या डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रू त्याच्यापासून लपलेला आहे का, नाही. त्याकडे त्याचं लक्ष असतं. आणि त्या दिवशी देखील हन्नेच्या त्या कृतीकडे त्याचं लक्ष होतं. त्याने ऐकलं आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, त्या दिवसापासून तिचा चेहरा उदास राहिला नाही. परमेश्वराच्या सानिध्यात येत राहा,
तुमच्या चेहरा कधीच उदास राहणार नाही. जो मोशे त्या परमेश्वराच्या सानिध्यात गेला, त्याच्या चेहऱ्यातून जर प्रकाशाची किरण बाहेर पडले ना, तुम्ही देवाच्या सानिध्यात जाऊन पाहतो, आनंद भरपूर तुमच्या जीवनातून बाहेर पडल्यावर राहणार नाही. हालेलुया. म्हणून त्याच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. त्याच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये काय आहे? आनंद आहे. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये शांती आहे. काय आहे? परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आरोग्य आहे. हालेलुया. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये अभिषेक आहे. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सर्व गोष्टीची भरपुरी आहे, विपुलता आहे. हालेलुया. किती गोष्टी सांगू, नाही का? म्हणून आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये जाणार असायला पाहिजे. प्रिया, ती गेली आणि ती काय झाली? ढळढळा रडली म्हटले. प्रेज द लॉर्ड. आणि याच एकाच प्रार्थनेने हन्नेचं जीवन बदलून टाकलं. किती प्रार्थनेने? आपण किती करतो? बाळक संपले, जीसस कॉलेज संपले, सगळ्यांनी प्रार्थना करून हात टेकलेत, काहीच व्हायना. काय प्रभू मध्ये फॉल्ट आहे का? का देव बैरा झालाय? देव बैरा झालाय का? प्रॉब्लेम आमच्यामध्ये आहे. यशाया 59 मध्ये तो म्हणतो, तो ऐकत नाही, तो उत्तर देत नाही. त्याचं कारण हे, तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये तुमची पापे आडगतीप्रमाणे झाली आणि म्हणून तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचं ऐकत नाही आणि तुमचं कल्याण करत नाही. बरोबर आहे ना? म्हणून पश्चाताप मनुष्याला देवाशी जोडतो आणि जी फांदी त्या वेलीला जोडलेली आहे ना, ती फांदी आशीर्वादाचं कारण ठरली जाते. हालेलुया. आणि म्हणून म्हटलंय, तुम्ही माझ्यामध्ये व माझी वचने तुम्हामध्ये राहिली म्हणजे काय होईल? तुम्ही किती पुष्कळ फळ द्याल. किती फळ द्याल? पुष्कळ. म्हणून जोडलेले राहा, आशीर्वादित असाल. म्हणून आज आम्ही या स्त्रीच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर 3 जणांची स्टोरी या वचनामध्ये आम्हाला दिसते. कोण कोण आहे? हन्ना, पनिन्ना. अरे यांना नावावर जास्त प्रेम आहे का काय? हन्ना, पनिन्ना, एल्काना, सेम नाव आहेत. नाव कसे आहेत? यमक जोडले. 3 कडव्यामध्ये यांचे नाव जणू काही हे करावा. हन्ना, पनिन्ना, एल्काना. याने हाक मारली का हन्ना, पनिन्ना वाटत असं मलाच आवाज मारलाय, चालली पनिन्ना. चांगले नाव 2 बायकाचे ठेवलेत आहेत. बरोबर आहे ना? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, ते दरवर्षी कुठं जायचे? मंदिराला जायचे. कुठं जायचे? सोडलं का मंदिर? कधी सोडू नका. मंदिर कधी सोडायचं? देवाची उपस्थिती कधी सोडायची नाही. देवाचं वचन सांगतं, ज्यावेळेस इस्रायल लोक मंदिरामध्ये असायचे, मंदिराकडे हात उभारून प्रार्थना करायचे, मंदिराकडे पाहून प्रार्थना करायचे, त्यांची प्रार्थना ऐकली जायची. हालेलुया. जेव्हा यज्ञ बंद तेव्हा आशीर्वाद बंद. हालेलुया. आज यज्ञ कुठाच आहे? कुठला यज्ञ आहे? पोटाचं फळ, स्तुतीचा यज्ञ आम्ही त्याला अर्पण करावा. हालेलुया. ज्यावेळेस आमची स्तुती त्या परमेश्वराकडे जाते ना, त्यावेळेस त्याचे भरपुरीने आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आल्या उचलून राहणार नाही. म्हणून आम्ही स्तुतीचा यज्ञ निरंतर त्यांना काय करावा? समर्पित किंवा अर्पण करावा. या वचनामध्ये जर पाहिलं तर 7 वचन, शिलो जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे. बघा, ते तो व्यक्ती जो आहे तो धार्मिक आहे आणि प्रतिवर्षी तो कुठे जायचा? देवाच्या मंदिरी जायचा. त्याचं किती प्रेम आहे देवावर. बरोबर आहे ना? हन्ना ही ज्यावेळेस मंदिरात जायची ना, त्यावेळेस तिची सवत तिला काय करायची? चिडवायची. अनेकदा धार्मिकतेमध्ये आम्ही चालत असताना लोक आम्हाला चिडवायचं काम करतात. कशाचं काम करतात? चिडवायचं. बरोबर आहे ना? हिला चिडवत होते. का चिडवत होते?
कारण तिला लेकरूबाळ नव्हतं. लेकरूबाळ होतं का? नव्हतं. तिचं जीवन फलदायी नाही, तिला लेकरू नाही म्हणून सवत काय करायची? चिडवायची. आणि वचनामध्ये म्हटलंय हन्ना काय करायची? ती रडायची, काही खात नसे. खालचं वचन वाचा. नाही सापडलं का? पती एल्काना त्याला एकदा म्हणाला, अण्णा तू का रडतेस? तू अन्न पाणी का वरली? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? बघा, या वचनामध्ये तिचा पती म्हणतो तू का रडतेस? तुझं म्हणणं खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? बरोबर आहे ना? परंतु तरीही तिच्या जीवनामध्ये संतुष्टी नाही झाली पतीच्या त्या बोलण्याद्वारे. आणि म्हणून ती गेली आणि कुठं रडली? परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या मंदिरामध्ये. आज आमचं रडणं कुठं असायला पाहिजे? देवाच्या मंदिरी रडा. हालेलुया. तो आमच्या डोळ्याचे अश्रू पुसण्याचं आश्वासन आम्हाला देतो. कशाचं? तो परमेश्वर म्हणतो मी तुझं दुःख आनंदात बदलेल. हालेलुया. तो आमचं दुःख आनंदात बदलण्यासाठी काय आहे? समर्थ असा परमेश्वर आहे. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलंय ती ढळढळा रडली आणि तिची प्रार्थना काय होती? ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाही, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर त्याचा परमेश्वराचा व्हावा यद्दर्थ मी त्यास समर्पण करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनात वांस पण होतं, परंतु तरीही तिची देवावरची प्रीती कमी झाली का? जीवनात लेकरूबाळ नव्हतं तरीही हन्नेचा विश्वास कमी झाला का? काही आशा आहे का तिला? तिथं पाहिलं तर नाही दिसत, बरोबर ना? परंतु वचनामध्ये आम्ही पाहतो त्या गोष्टी तिला देवापासून दुरावण्यासाठी कधीही मोठ्या वाटल्या नाहीत. तिच्यासाठी कोण मोठं होतं? परमेश्वर. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख, संकट, अडीअडचणी, वांसपण, वेगवेगळे समस्या येतील, परंतु तरीही त्याच्याद्वारे आमचं देवावरचं प्रेम कधीही कमी होता कामा नये. ते येणं आमच्या परीक्षेचा भाग आहे. ते येणं आमच्या कशाचा भाग आहे? तो पडताळणी करतो आणि त्याच्यानंतर शमूएल देतो. काय म्हटलंय? तो पडताळणी करतो. आमची लायकी तर पाहिजे ना आशीर्वाद घेण्याची, बरोबर आहे ना? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलंय तो साधं सुद्धा देत नाही, तो उत्तम ते देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कसं देणारा? मग अब्राहमासाठी इसाक असो किंवा हन्नेसाठी शमूएल असो, तो उत्तम असं देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. इसाकाच्या जीवनाचा अभ्यास करा. बापाने वेदीवर टाकलं आणि मारणार तरीही त्याच्या मुखातून प्रति उत्तर आलं नाही बापासाठी. तो इसाक. हालेलुया. आणि जो जन्मला प्रार्थनेमुळे, जो वाढला मंदिरामध्ये, जो बनला अभिषिक्त संदेष्टा, तो शमूएलाचं जीवनातून शिका. देवाच्या सानिध्यात मध्ये बसून जे मागितलं ना त्यावेळेस तो उत्तम तो देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून जेवढेही त्याच्यावर विश्वास ठेवतात ना, कदाचित आज तुमची गरज शमूएल नसेल, तुमची गरज वेगळी असेल, परंतु आज मनापासून रडून मागा. तुमच्या डोळ्याचे अश्रू तो पुसल्या वाचून राहणार नाही. हालेलुया. आणि तुमचं हालेलुया उत्तर तो दिल्या वाचून राहणार नाही. म्हणून ती या ठिकाणी म्हणते, हे परमेश्वरा, तू आपल्या दासीच्या या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील आणि माझी आठवण करशील आणि आपल्या दासीला विसरणार नाहीस. आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा येत तर मी त्यास समर्पण करीन. त्याच्या डोक्यावर व्यस्तरा फिरवणार नाही, असं तिने जीवन असावं तर हन्नेसारखं. हालेलुया. माझ्या लेकरांना मी नेहमी म्हणतो,
तुम्ही जगामध्ये काय कराल, जॉब करा, अमुक करा, तमुक करा, हे भौतिकतेसाठी ठीक आहे, परंतु जो आनंद तुमचं जीवन सेवेमध्ये पाहून बाप या नात्याने मला होईल ना, तो दुसरा तुमचा पैसा पाहूनही होणार नाही. का? सर्वात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल ना, ती देवाची सेवा आहे. हालेलुया. ती कोणाची सेवा आहे? आणि हन्नेच्या जीवनातून आम्ही शिकावं, जे जीवापेक्षा प्रिय आहे ते देवाला होण्याच्या अगोदर तिने देऊन टाकलं. किती मोठं मन आहे हन्नेचं. अजून शमूएल उदरात देखील नाही, परंतु अगोदरच तिने देऊन टाकला. अगोदरच तिने काय केला? कोणाला शब्द दिला? परमेश्वराचा. तुम्हाला वाटतं का स्वतःसाठी मागितला? या वचनामध्ये वाचा बरं, कोणासाठी मागितला? स्वतःसाठी मागितला का? अरे देवासाठी मागितला तिने. प्रभू शमूएल दे. हालेलुया. या दिवसामध्ये आम्हीही परमेश्वरासाठी मागावं. प्रभू आमची लेकरं तू तुझ्या राज्यासाठी वाढव. काय कर? कोणासाठी? तुझ्या राज्यासाठी वाढव. ही आमची काय असायला पाहिजे? प्रार्थना. आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की ती रडत होती, ती देवाशी बोलत होती. एली याजक तिच्या मुखाकडे पाहत होता. पुढं काय म्हटलंय? हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ हलत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. तिचा शब्द ऐकू येत होता का? नव्हता. ती मनातल्या मनात कोणाशी बोलत होती? काही वेळेला आपण मोठ्याने प्रार्थना करत नाही. अनेकदा आमच्या डोळ्यात अश्रू नसतात, परंतु आमचं अंतःकरण रडत असतं. बरोबर आहे? मग देवाचं वचन सांगतो तो आमचं बाह्य स्वरूप पाहत नाही, तो आमचं वरील स्वरूप पाहत नाही, तर काय पाहतो? अंतःकरण. आणि ज्यावेळेस तो पाहतो ना, जीवन बदलून टाकतो. खालचं वचन आम्हाला असं सांगतं, म्हणून एलीस वाटले ही दारूच्या नशेत असावी. काही वेळेस सेवक तुम्हाला ओळखू शकणार नाही, तुमची परिस्थिती. माणूस आहे ना, सेवक कोण आहे? माणूस. सेवक वरून पाहतो ना. सेवक कुठून पाहतो? सेवकाला अंतःकरण नाही पाहता येत. ज्यांना विशिष्ट कृपादान दिलं आत्म्या ओळखण्याचं, त्यांचा भाग वेगळा आहे. ते जाणू शकतात अभिषेकाकरवी, परंतु देव आमचं अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. याचकाला वाटलं ती पिऊन आली. खालच्या वचनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलंय, हन्ना त्यास म्हणाली, तो तिला म्हणाला, तू अशी कोटवर नशेत राहणार, तू ह्या आपल्या द्राक्ष रसाच्या नशेतून मुक्त हो. सोडून दे. चांगला सल्ला दिलाय. हन्ने घेऊ नको. अशा अनेक शमूएल एली याजक सांगत असतात, बाबा घेऊ नको, बाबा घेऊ नको, याने तुझं काय खराब होईल? काय खराब होईल? गाड्यांचे स्पेअर पार्ट भेटतात, लिव्हर कुठून आणायचं? त्यालाही गडबड नाही. तो म्हणतो जाऊ द्या, खराब झालं तर भाऊ द्या, कारण तो नशेच्या आहारी गेला. काही लोक म्हणतात कशी सोडावी? जे देवाकडे कृपा मागतात ना, कशाही व्यसनातून ते बाहेर येऊ शकतात. बरं का? कशाही, कितीही भयानक. माझे काही जोडीदार आहेत, आज पाळक आहे, सर्वी घेऊन दारू प्यायला बसायची. किती? कळशी. आपल्या भाषेमध्ये किती? कळशीच घेऊन बसायची. आणि जो जोडीदार असायचा ना, त्याला म्हणजे मध्ये जर उठला तर मारा खावा लागेल. बरोबर ना? सेवक आहेत, मास्टर संजय जोडीदार आहेत माझे, सर्व घेऊन बसायचे. परंतु ज्या दिवशी देवाच्या आत्म्याने ताबा घेतला ना, प्रभूने त्या व्यसनातून बाहेर काढलं आणि आज प्रभूची सेवा करत आहे. म्हणून व्यसनामध्ये राहू नका, ख्रिस्तामध्ये राहा. व्यसनामध्ये विनाश आहे, परंतु ख्रिस्तामध्ये आनंद आहे. हालेलुया. इथं तो म्हणतो या नशेमध्ये तू कोटवर राहणार.
पुढे वचन, हन्ना त्यास म्हणली, माझ्या स्वामी मी दुःखित हृदयाचे स्त्री आहे. मी द्राक्ष रसाचे किंवा दारूचे सेवन केलेले नाही. मी परमेश्वरासमोर मन मोकळं करून बोलत आहे. समजा असा पाळक म्हटला, ठेवून आली का? एखादी ऍडव्हान्स स्त्री म्हणून तुझीच उतरली का? समजा ना तुला, बरोबर आहे ना? नम्रता आमच्या कृतीतून दिसायला पाहिजे. कशी बोलली याचकाला, कसं उत्तर कसं दिलं बरं? नम्रते. अरे हन्नेची तळपायची डोक्यात जायला लागत होती, डायरेक्ट तमाशाच तिथं, कार्यक्रमच, झंझटच नाही, वातावरण चेंज डायरेक्ट. परंतु ज्यांच्या हृदयात नम्रता वसते ना, त्यांचं उत्तर नेहमी कसं असतं? शालीनतेने, शांततेने. प्रत्युत्तर कसं केलं?